चाकणमध्ये गुरुवारी 30 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला। या मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या सोबतच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार बाबाजी काळे यांचा मुलगा मृण्मय काळे यांना लक्ष्य केलं। मात्र आपल्याच पक्षात असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार दिलीप वळसे तसंच खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे परिवार यांच्यासह विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यावर जोरदार टीका केली। आमदार बाबाजी काळे यांच्या मुलाचा लवकरच हिशोब चुकता करण्यात येईल असं सांगत कार्यकर्त्यांनी पेटून उठावं, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावीत असं आवाहन केलंय। माजी आमदार मोहिते नेमकं काय म्हणालेत हे पाहूया। पुढचे 2-3 महिने आपल्या करतात असेल, त्यामुळं प्रचाराच्या निमित्तानं अध्यक्ष म्हटले की एखादी पद्धत समिती मी जो सगळ्या अख्खा मतदारसंघ गावनागाव चालू काढतो। खेड तालुक्याची राजकीय ठेवण वेगळी आहे। इथलं राजकारण हे व्यक्ती केंद्रित असतं। तालुक्याचं नेतृत्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना किती बळ देतं याच्यावर तो पक्ष मोठा होत असतो। तालुक्याच्या नेतृत्वाला पक्षाला ताकद दिली की तो नेता प्रभावीपणाने काम करतो। दुर्दैवानं 24-25च्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं। अपयश का आलं याची अनेक कारणं आहेत, परंतु एकदा अपयश आलं ते आम्ही स्वीकारलं। आम्ही काही रडत बसलो नाही। मतदानात जास्त झालं, आणखीन काही झालं, EVMचं काही घोटाळा झाला आणि काय या सगळ्या गोष्टी मी केलं नाही। पराभव झाला, मी मान्य केला। पराभव पचवण्याची दिलीप मोहितेमध्ये ताकद आहे। मी एकदा नाही 3दा पराभव पचवला आणि कार्यकर्त्याच्या मागे ठामपणाने उभं राहील। इथं बसल्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की आजही मी 24 तास लोकांच्या करता काम करतो। साधा मोटरसायकलवर एखाद्या कार्यकर्त्याला पकडलं तरी तो मला फोन करतो, अण्णा पोलिसांनी पकडले। मी लगेच सांगतो, दे बाबा त्याच्याकडे, सांगतो, विनंती करतो की सोड। पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या कार्यकर्त्यावर काही प्रसंग येऊ द्या, दिलीप मोहिते त्या ठिकाणी आवर्जून धावून जातो। कलेक्टर कचेरी असेल, तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, सगळ्या ठिकाणी दिलीप मोहिते जातो।